गुढीपाडवा हिंदू संस्कृतीचं नववर्ष. किती भारी होतं ना लहानपणी. आपण गुढीपाडवाला चुकून गुढीपाडवा म्हणायचं. मग ह्या स्पेशल दिवशी मस्त ट्रेडिशनल जेवण केलं. तेवढ्या 2 बॉडी बिल्डर मित्र त्यांची बॉडी दाखवत होते. एक म्हणे माझी बारी आणि एक म्हणे माझी बारी. एक तर डाय म्हणे मला बॉडी बिल्डिंगमध्ये जायचं आहे म्हणे. आपल्या वजन मध्ये आपण येऊ शकतो. 50 किलो वजन आहे, 50 किलो वजन मी कसं येऊ शकतो. मग आम्ही आमच्या देवाच्या पाय वगैरे पडल्या. तेवढ्याच एका मित्राचा कॉल आला. म्हणे चल म्हणे आपल्याला झोपायला जायचं आहे. म्हणलं मग चल ना बाई. मन टाकली नाही ऊन लागत आहे ना बरं भाऊ म्हणून जा केले. पहिलेच काय अजून काय व्यापड जासू त्यांच्यापेक्षा जा केलंच बरं आहे बा. मग काय इकडे येऊन बघतो एकचा बी पत्ता नाही. म्हणता आपण तर चला पुढं येतील तोपर्यंत कोणी लगेच मागं येऊन मग बघतो तर एवढा मोठा गोळा घेऊन जातो. म्हणतात चला बा आता काढा कवडे मारा उड्या. या ऐकला तिथली काही होती नाही येताच उडी मारून दिली. मग काय अर्धा मिनिट पाणी बाहेर जाणून गेलं. झालं मग काय जेवढं पाणी होतं तेवढ्यात मजा मारली आम्ही. मी बी उड्या मारल्या 2-3 उड्या सोडल्या मी बी. पुन्हा बघा आता बिगर घाबरवर तू उड्या सोडायला लाग जायले. तेवढं त्या एक भाऊने द्या मच्छी उड्या मारून दिलं भाऊ. म्हणते भाऊ नीट आबा जास्ती सोलावी पण पाणी खूप थंड असल्यामुळे आम्ही काय अर्धा तासावर झोपलो नाही. असले म्हणतो भावावर आपलं बिड्यारण चाला घर. गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या गावात विरं मिरवले जातात. तुमच्या इथे ही प्रथा आहे का? ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रात्री नव्हतं मी स्वामी केंद्रामध्ये. इथं आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी वाटते बाई. मन एकदम शांत होऊन जातं डायरेक्ट. चला तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.